धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे टमाटे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। पावसामुळे शेतातील टमाट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। पावसामुळे शेतात टोमॅटोंचा अक्षरशः जमिनीवर सडा पडलेला बघायला मिळतो। एकीकडे योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत असतानाच दुसरीकडे पावसाने होत असलेल्या नुकसानामुळे योग्य भाव मिळत नाही। धुळे जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे टमाटे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। कारण की एकीकडे भाव मिळत नाही आणि दुसरीकडे पावसामुळे संपूर्ण टमाटा हा शेतातच खराब होताना आपल्याला बघायला मिळतो। आपण जर बघितलं तर धुळे जिल्ह्याच्या बहुतेक गावात असंख्य शेतकऱ्यांनी टमाट्याची लागवड केलेली होती। सुरुवातीला चांगला भाव मिळाला, मात्र आता 10 ते 12 रुपये किलो हा भाव मिळतो आणि यामुळे शेतकरी संकटात आहेत। कारण की व्यापारी टमाटा घेण्यासाठी शेताच्या बांधापर्यंत पोहोचत नाही आणि दुसरीकडे 2 दिवसापासून झालेल्या पावसामुळे टमाट्यांच्या अक्षरशः जमिनीवर सडा बघायला मिळतोय आणि या संपूर्ण दुहेरी संकटात आता शेतकरी सापडलेत। कारण की फवारणी असणार, शेतात असलेली मशागतीचा खर्च, या संपूर्ण खर्च जर बघितला तर न परवडणारी संपूर्ण गोष्ट आता नुकसानीकडे आपल्याला बघायला मिळते। कारण की भाव हा 100-150 रुपये किलो सुरुवातीला मिळत होता, त्यामुळे शेतकरी टमाटे उत्पादक शेतकरी कुठेतरी आनंदित होते। मात्र आता तोच भाव 10 ते 12 रुपये किलो प्रमाणे येऊन ठेपलेला आहे आणि दुसरीकडे आता 2 दिवसापासून धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जमिनीवर टमाट्याचा सडा बघायला मिळतोय। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे। सततच्या पावसामुळे आमच्या मालाला लय झटका बसला आणि क्वालिटी खूपच डॅमेज झाली। त्यामुळे व्यापारी माल घ्यायला नकचकर करताय थोडे। आमचा खर्च म्हणजे पाहायला गेलं तर 1.5-2 लाख रुपयाचा खर्च झालेला आहे 2 एकरामध्ये। तर व्यापारी दर देत नाही, त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात झटका बसलेला आहे। तर शासनाने याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा आणि आम्हाला काहीतरी मदत द्यावी।